कमळ होते, छान कमळ होते. अहो वहिनी साहेब, तुम्ही काय करत बसलायसा? किती रात्र झाली आहे? तो अभ्यास ठेवून द्या बरं. या बघा, माझा ऐका, तुम्हाला उद्या परत पहाटे उठायचंय. जाऊन निजा बरं. तुम्ही जर का आत्ता झोपला नाही तर सकाळी उठून काम करायचे. अशानं तब्येत बिघडलो तुमची. पांडू काका, झेपते मला हे सारे. आणि आता तर मी थोरल्या रमाबाईंसारखा 3 दिवसाचा निर्जळी उपवास करणार आहे. 121 मोदकांचा नैवेद्य सुद्धा करणार आहे. अरे देवा, म्हणजे सुभद्रा काकूंनी तुम्हाला भरीस पाडलं म्हणायचं? नाही, सुभद्रा काकूंनी थोरल्या वहिनींची गोष्ट तुम्हासनी सांगितली, ती खरी बी आहे. पण त्याच्यामध्ये थोरल्या वहिनींच्या कौतुका परीस तुम्हाला डिवसण्याचा हेतू होता आणि तुम्ही अलगद सापडला त्यांच्या कचाट्यात. वहिनी साहेब, माझा ऐका, डोक्यातून काढून टाकावं एक खूळ. जाऊन निजाचा, बसू नका जास्त वेळ. परत पहाटे उठायचंय. जा. पण खरोखरच सगुणे, पहिल्या बायकोच्या बाबतीत ना माधव अगदी भाग्यवानच होता हो. पण काय करणार, गेली बिचारी आपल्या सगळ्यांना सोडून. आणि आता काय, आनंदी आनंदच आहे हो सगळा. जबाबदारीचे तर नावच काढू नकोस, नुसता नाचरेपणा. आणि ते बुके शिकण्याचे खूळ, ही काय करणार आहे माधवासाठी काही? अगो, निर्जळीचे तर नाव देखील काढू नकोस तू. का सव हंसांना म्हणाले मला दुसऱ्या दुर्गावंश, मी तुम्हाला धड्या वाचून दाखवू? मला जमते हे आता थोडे थोडे. काही नको, बंदच करते पुस्तक. नवऱ्याच्या जीवावर तेल जाळतेस. अभ्यास करून काय दिवे लावणारेस आणखी? खूप झाले. दुर्गावंश, दुर्गावंश ऐका ना. भाऊसाहेब, आपण निघालोय खरे, पण तुम्हाला प्रवास झेपेल ना? झेपेल हो, झेपेल. मला इच्छा असेल ना तर सर्व काही झेपेल. शिवाय वैद्यांच्या औषधास गुण आहे. आम्हास आराम पडलेला आहे. प्रवासाची चिंता तुम्ही करू नका. माई, लेपाचे साहित्य घेतले आहे ना सोबत? हो तर. हा मोरोबा कसा अजून येत नाहीये? आम्ही या स्वतःहून सांगितले ये म्हणावं. बाळंभज्जींसमोर काय तो हिशोबाचा निकाल लावून टाक आणि पुन्हा मुक्कामी ये. हा काय आलो भाऊसाहेब? अहो, तुम्ही सांगितलेत आणि आम्ही नाही केले असं झालंय का कधी? हिच्यामुळे उशीर झाला हो. बरं, तुम्ही म्हणत असाल तर आपण हो निघूया. पण तत्पूर्वी अंबाबाईचे दर्शन घेऊया, म्हणजे प्रवास कसा सुखरूप पार पडेल. हो, या. बाळंभटजी, हो, नमस्कार करते. हो हो, सौभाग्यवती भाऊ. अरे रमा. सगुणाताई, द्या. बाळंभटजी, नमस्कार करते. हो, कल्याण मस्त. आणि बाळंभटजी, बोल. आजपासून 3 दिवस मी निर्जळी उपवास करणार आहे आणि 121 मोदकांचा नैवेद्यही करणार आहे. रमा, मी तूच काय सांगितले होते? 1 दिवसाचा निर्जळी उपवास आणि 11 मोदकांचा नैवेद्य दाखव म्हणून. बरे, तुझा हट्टच दिसतोय. तर गणपती बाप्पाला आधी मनोभावे नमस्कार कर. तुझ्या उपवासाचे प्रयोजन सांग. हो, आलेच मी. हो. ओम गं गणपतये नमः.
गणपतये नमः। गणपती बाप्पा, हा उपवास मी यांच्यासाठी करते आहे. हे खूप मोठे होऊ देत आणि त्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझा अभ्यास त्यांच्या मनाप्रमाणे होण्यासाठी मला बळ दे. सोमण काकू, मला मोदकाचे पीठ दळावयास मदत कराल? आज अचानक? मी यांच्यासाठी निर्जळी उपवास धरला आहे ना, म्हणून मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पास. बर, चला पीठ दळूया आपण. चला. चला. अहो, पण मी काय म्हणते, तू काही म्हणूच नको सुभा. तू सगळेच्या सगळे दागिने वहिनींच्या हवाली केलेस हे मला अजिबात पटलेले नाही. मोठी चूक आहे ती. माझ्या कानावर तरी घालायचेस. अहो पण आजपर्यंत ते दागिने आम्ही दोघी मिळून मिसळूनच वापरत होतो. जसे एकत्र राहत होतो, साऱ्या गोष्टी मिळून करत होतो, तसेच दागिन्यांचेही होते. हे तुझे, हे माझे, असं कधी विचारच केला नाही आम्ही. आणि हो, उद्याचा समारंभ झाला ना की लगेच आणून देणार ते दागिने. वाट बघा, एखाद्याने भूल घालावी आणि ऐवज काढून न्यावा, तसे दागिने घेऊन गेली तुमच्याकडनं. शंभर सुद्धा सांगेल, ती काही दागिने परत करायची नाही. उभ्या जन्मात तुम्हाला ते दागिने मिळायचे नाही. अगो, वाढ वडिलांची दागिने म्हणजे स्थावराच्या आणि मिळकतीच्या खटल्याचा एक भाग झाला उमा. आता त्यातले काही कशाला सारे दागिने तू लंपास केलेस असा कांगावा करून आरोप करू शकतात वहिनी. आणि तू ते त्यांना दिलेस याचा काही साक्षी पुरावा नाही. भागीरथी आपल्या सोबत राहते, त्यामुळे तिची साक्ष काही कामाची नाही. उद्या कोर्टाने सांगितले सगळे दागिने हजर करा, तर काय करावे असे? इतके सारे घडू शकते, माझ्या ध्यानातच नाही आले. हो, कठीण काळ असला की माणसाची बुद्धी भ्रमते म्हणतात ना, तेच खरे. आता रडू नको सुमा. हे पहा, काळ कठीण असला, मन भिरभिरले असले तरी आपले अंतःकरण शुद्ध आहे. सागरेश्वर पाहतो आहे सगळे, आणि या संकटातून तोच मार्ग काढील यावर विश्वास आहे आमचा. परंतु उमा, आता प्रत्येक पाऊल फुंकून टाकावयास हवे आणि अंगी थोडे शहाणपण बाणवावयास हवे, एवढे लक्षात ठेवा. मोरया रे गणराया, सारी विघ्ने दूर सार. सुखाने रे नांदो सदा, माझे हेची घरदार. अगो बाई, काय हो सोमण काकू, हे काय करताय? उकड काढतीये. सुनबाईंनी उपास धरलाय ना, तर गणपतीच्या नैवेद्यासाठी उकड तयार करते. अगो बाई, छान. म्हणजे पहिल्या रमेचा का कित्ता गिरवायचा हीच? अगो पण दुर्गे, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शांबटाची टट्टाणी. अगो हीच का जमणार आहे तिच्यासारखे कराव्यास? आणि काय गो रमे, खरेच का निर्जळी करणार आहेस तू? वय बाळम भटजींना विचारूनच धरलाय उपवास. म्हणजे तेच म्हणाले की 1 दिवसाचा उपवास आणि गणपती बाप्पा करता 11 मोदक करा फक्त. पांडुबा, तेच म्हणते हो मी. जेवढे जमेल ना तेवढेच करावे माणसानी. काय? पण तांदळाची पिठी केली सोमण काकूंनी, उकडही त्याच काढतायत. महिने काय केले? दोघींनी मिळून दळली हो पिठी. अगो पण मी काय म्हणते दुर्गे, अगो तूच कशाला त्रास होतो या सगळ्याचा? हा, तू कर हो रमे, तू कर. 11 मोदक कर, 1 दिवसाचा निर्जळी उपास कर. सगळे कसे आपले लुटुपुटीचे काय? हा, तू कर. हा, कर कर. काय कर कर, सगळा खेळ खंडोबा नुसता. जमत नसेल तर करावेच कशाला म्हणते मी. मोठ्या रमा वहिनीचे असे नव्हते हो. तिने सारे कसे व्यवस्थित केले असते, कारण तिला अशी नवऱ्याच्या पुढे पुढे करायची सवय नव्हती. मड्डम व्हायचे नव्हते तिला बुके वाचून. देखावा नुसता, नाही तर काय.
झाले 11 हो. सुनबाई आता कशाला करतात आणखीन? अहो सोमन काकू 11 नाही 121 मोदक करावयाचे आहेत, म्हणून तर जास्त पीठ दळले ना. तुम्ही उकड काढावयास घ्या. छान. अगो नाही ग, तसे नाही. कर कर हो कर. 121 कर, 221 कर, 421 कर. काय आहे ना, जितके जास्ती मोदक करशील ना तितका जास्ती गणपती प्रसन्न होईल हो रमे. कर कर. काय ग दुर्गे? हा एक जर्दाळू तुला आणि हे 2 जर्दाळू तुला. 2? त्याला 1च आणि मला 2. ओळख बरे का? काहीतरी उपदेशाचेच असणार, जो तो मला काही ना काहीतरी उपदेशच सांगत असतो. कळते आहे ना? मग द्वाडपणा करावाच का म्हणते मी. खरे म्हणजे बुद्धी अगदी तल्लख आहे हो तुझी, पण ती नको तिथे वापरतोस आणि मग उपदेश ऐकावा लागतो. काय हो, चूक उमगली आहे ना तुला. हो, ते महत्वाचे. आता की नाही इतका चांगला वाग, इतका चांगला वाग की सर्वांना नवलच वाटले पाहिजे. बाबा, द्वाडपणा माणसास अगदी शोभून दिसतो हो, पण द्वाडपणा कसा हवा? कृष्णासारखा. सगळ्यांचे भले करण्याचा हेतू हवा त्यामागे, कुणास त्रास देण्याचा नव्हे. काय उमगले का? आता पळा. अगं ऐक आजीबाई, दूध. पाणबा जी, तुझा चेहरा का रे उतरलेला? आता तुम्हाला काय सांगू आजीबाई, बोलणारे बी आपलेच आणि बोलणी खाणारे बी आपलेच. आता हे काय नवीन? ते सुभद्रेचे प्रकरण मिटले नव्हे? नारू आणि सोमणबाईस काही बोलली ते नाही? ते मिटले हो, पण आपल्याकडे काय आहे, एक मिटलं की दुसरं सुरूच करतात ना त्या. आता आणखीन काय केले टवळीने? काय झालं आजीबाई, आपल्या रमावहिनी आहेत ना, त्यांनी उपास धरलाय. तो काय पाणी न पिता करतात तो निर्जळी. हा त्योच. अन गणपती बाप्पा करता 121 मोदक करण्याचा घाट बी घातलाय. अगो बाई, हौशी आहे हो पोर. आणि सुभद्रा आणि दुर्गा आहेतच की मदतीला. कसली मदत हो, त्या दोघींनीच का लागत केली आहे समधी. आता थोरल्या रमावहिनींनी ज्या पद्धतीने केलं होतं ना, ते सगळं काढून काढून धाकल्या रमावहिनीला लय टोचून बोलतात होत्या. बायका म्हणजे सुद्धा नाही, सुभद्रेचे नवल नाही, तिचा उद्योगच आहे तो. जिबे सवय लागलेली. पण दुर्गा तेच. नाही नाही पांडवा, तू एक कर, जेवणे झाली की दुर्गेस पाठव माझ्याकडे, मी समजावेन तिला. जी. आई अंबाबाई, पाव घे माई. आम्हास ठाऊक आहे काही अन्य मार्गाने पैसा गोळा केलाय आम्ही, पण काय करणार आई, नाईलाज आहे. हा मात्र माई आणि भाऊसाहेबांपर्यंत मात्र आमची कट कारस्थानं कळू देऊ नकोस. नाही काय आहे, त्रास होईल उगाच त्यास. कृपादृष्टी ठेव ग आई. पाठीशी उभे राहा. आमच्या घरामध्ये काय चालू आहे हे तूच आम्ही सांगावयास नको. तू सर्व जाणतेसच. बाळंबटजी म्हणतायत कर्ज वाढत चाललीये, सावकारांनी तकादा लावलाय.
तिकडे माधव नवमतवादी मित्रवर्यांबरोबर फिरतोय. सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सगळ्यांचं सगळं चांगलं घडू दे. आता आम्ही पुण्याच्या परतीच्या प्रवासास निघालेले आहोत. तेव्हा प्रकाश सुखरूप होऊ दे. आई अंबाबाई, यांची प्रकृती लवकर बरी होऊ दे आणि आमच्या घरात अशीच सुखशांती नांदू दे. हा 121वा झाले हो सुनबाई. आपला शब्द खरा केलात बरं का. बोलणाऱ्याला उत्तर मिळालं बरं का. पहा, आज गणपती बाप्पा की नाही तुमच्यावर प्रसन्न होणार. 121 मोदक झाले. झाले हो रमे, झाले. छान केले, अगदी उत्तम. मी काय म्हणते रमे, आता एक काम कर, ताज्या पाण्याची कळशी घेऊन ये. म्हणजे कसे बाकीचा स्वयंपाक देखील तुझ्या हातच्या पाण्याने होईल. कसे? हा, जा. नाही हो झेपायचं तिला. त्यातून आज निर्जळी उपवास आणि एवढे त्यातून तिने मोदक केलेत. कसं बरं झेपेल? सुमन काकू, तिलाच पुण्य मिळावे म्हणून सांगते हो मी. सुभद्रा काकू, आणते मी. जा. मी काय म्हणते सोमन काकू, नाही तुम्ही मगाशी म्हणालात ना ते अगदी बरोबर आहे हो. ओ हिला का जमायचंय पाणी काढाव्यास? ओ पाणी काढता काढता पडली पिडली म्हणजे तोल जाऊन. तुम्ही असं का नाही करत? लवकर जा तिच्या मदतीला. हा, जा जा जा. आणि हा सोमन काकू, पाणी तिलाच काढू देत हो. हा, जा. काय हुच्च पोरगी, कोणी सांगितलं होतं एवढा खटाटोप करायला? 11 मोदक करावे आणि बसावे ना गप्प. पण नाही, काय बाई तरी बघू. काय पण केले तो ओबड मोदक ते. सुभद्रा काकू, तुम्ही सांगितलेले नारळ आणलेत मी. बाबा थांब थांब, आलेत मी, थांब जरा. हा, ए बाबा, अरे सकाळपासून काही खाल्लेस की नाही? नाही. वाटलेच होते हो मला. अरे किती काम करतोस तू, भूक लागली असेल ना. हा, हे घे मोदक घे. तू माझा सगळ्यात लाडका ना, म्हणून देते हो तूच. आता जा इथून, जा. पण काकू, अरे भूक लागली ना तुला, आता बाहेर जा आणि शांतपणे खा. हा, जा जा, पण